मेघनाताई बोर्डीकर आपल्यासोबत आहेत. 3 महिला मंत्री यावेळी असणार आहेत. आमच्या पुण्याच्या माधुरीताई मिसाळ आहेत, पंकजाताई आहेत आणि मेघनाताई आहेत. कुठल्या खात्याची तयारी सुरू केली? सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन की तुम्ही जिंकलात निवडणूक. याशिवाय मंत्रिपद मिळतंय. धन्यवाद, आपले आभार आहेत. कुठल्या खात्याची तयारी सुरू केली? कारण एक छान योगायोग असा आहे की देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 3 महिला मंत्री भाजपाच्या असणार आहेत मंत्रिमंडळामध्ये. नाही, जेही खातं मला मिळेल त्यामध्ये चांगलं काम करण्याचा तयारी आहे. त्यामुळे असं काही कुठलं पर्टिक्युलर हेच खातं मला मिळावं किंवा असलं पाहिजे असं काही नाही. काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, एकीकडे लाडकी बहीण सारख्या योजना आहेत की ज्या गेम चेंजर या निवडणुकीमध्ये ठरल्या निश्चितच. याशिवाय महिलांसाठी अनेक योजना सरकारने यावेळी आणलेल्या होत्या, जी अष्टसूत्री अदितीताई सांगत होत्या नेहमी. या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरल्या, पण महिलांना एक प्रकारे असं सांगितलं जायचं की ही योजना बंद केली जाईल, सरकार चालू ठेवणार नाही. काय नेमकं तरतूद आहे? योजना विरोधकांच्याकडे काही चांगल्या मतदारांपर्यंत जाण्यासाठी नव्हतं, म्हणून त्यांनी योजना चालूच होणार नाही, नुसते फॉर्म भरून घेतले जातील, पैसे खात्यामध्ये जमा होणार नाहीत, असे नरेटिव्ह त्यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला. पण महिलांनी त्यांच्यावर विश्वास न ठेवता महायुतीच्या वर विश्वास ठेवला, अर्ज भरले आणि 2 करोडच्या वर लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या झाल्या आणि त्यांनी महायुतीच्या बाजूनी कॉल दिला आणि 200च्या वरती महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत. आणि आता सुद्धा ही योजना बंद होणार ही भीती लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हे विरोधक पसरवण्याचा प्रयत्न करताय. पण आजच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं ही योजना बंद होणार नाही, चालूच राहणार आहे. जेवढ्या केवढ्या घोषणा महायुती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान केल्या होत्या, ज्या ज्या योजना महायुती सरकारच्या चालू होत्या त्या चालूच राहणार आहे. त्यामुळे विरोधकांना फक्त खोटं बोलायचं हाच एक त्यांच्याकडे आता काम राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं ते चालू ठेवणार आहेत. पण चांगल्या योजना शेवटच्या घटकाच्या व्यक्तीपर्यंत ह्या महाराष्ट्राच्या चांगलं नेण्यासाठी आणि महाराष्ट्राला नंबर 1 करण्यासाठी जनतेने हा कॉल दिलेला आहे आणि त्याच दृष्टीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत आणि महाराष्ट्र 1 नंबरला जाणार असेल. देवेंद्रजींनी आज काही जे अजेंडे स्पष्टपणे सांगितले, त्यामध्ये त्यांनी की निवडणूक झाली, आता सगळ्यांचं सहकार्य असेल आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार असं म्हणाले. महिलांच्या प्रश्नावर तुम्ही सगळ्या महिला आमदार एकत्र येऊन काय नेमका अजेंडा सेट करणार आहात? महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणी ह्या आनंदी राहिल्या पाहिजे. ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विजन आहे महिलांच्या प्रती, की महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या सभागृहामध्ये अनेक महिला येऊन गेल्या, अनेक महिला मंत्री झाल्या. तुम्हाला आदर्श कोण वाटतं तुम्हाला, की ज्यांचा आपण फुटस्टेप फॉलो केले पाहिजे असं वाटतं? नाही, प्रत्येक ज्या होऊन गेल्या त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी विशेष आहे आणि ते मी फॉलो करण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद. तर मेघनाताई बोर्डीकर सांगत होत्या, त्यांना मेघना दीदी म्हणून ओळखलं जातं. क्लोजिंग परत घे. मेघनाताई बोर्डीकर आपल्याला सांगत होत्या की कशा पद्धतीने त्या एकत्र येऊन ज्या महिला आमदार आहेत त्या खास करून सगळ्या एकत्र येऊन महिलांसाठी काम करणार आहेत, लाडक्या बहिणींसाठी काम करणार आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी जो अजेंडा सेट करून दिलेला आहे त्यावर त्या सगळ्या जणी पुढे चालणार आहेत. कॅमेरामन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, नागपूर.